नमस्कार मित्रांनो, आज खूप चांगल्या प्रकारे ऊन पडलं आहे आणि विचार केला आहे की आज ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी देवळात जायचं. तर चला, आजचा व्हिडिओ हा स्पेशली त्यासाठी असेल. ग्रामदेवतेच्या देवळात जाईन, दर्शन घेईन, एक 5-10 मिनटाचा तिथे हॉल्ट घेईन, तिथल्या ग्रीनरीला वनराईचं जरा मस्तपैकी आनंद लुटेन. तुम्हाला नदी परिसर, त्याच्यावरती बांधलेला बांध, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी जवळनं दाखवेन. तुम्ही पण त्याचा आनंद लुटा आणि या व्हिडिओला नक्की लाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, मी आता देवळाकडे चाललो आहे. तुम्हाला मध्ये जेवढे चांगले व्ह्यूज असतील ते दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, कोकणातला प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक वळणावरती तुम्हाला असा सुंदर देखावा पाहायला भेटेल. मी आता वाडीच्या बसस्टॉपवरती आलो आहे आणि हा रस्ता पुढे वाडीमध्ये जातो. तर चला, मी तुम्हाला थोडासा हा रस्ता पुढेपर्यंत दाखवतो. मी आता घरापासून बराच पुढे आलो आहे आणि रस्त्याच्या बाजूला तुम्ही पहा, नारळाची खूप सुंदर अशी बागायती आहे आणि आहे समोर जो तुम्हाला डोंगर दिसतोय तो ग्रामदेवतेचा वनराईचा डोंगर आहे. तिथे चांगल्या प्रकारे वन्यजीवन पण आहे आणि खूप चांगल्या प्रकारे राखीव जंगल आहे तिथे. चला, मी जसं पुढे जाईन तुम्हाला वळणाची आणि ग्रामदेवतेच्या मंदिराचा एक सुंदर असा देखावा दाखवण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, मी आता मंदिराच्या परिसराकडे चाललो आहे. आता मी सध्या रस्त्यावरती आहे. इथून आता समोरनं असा टर्न घेऊन मी मंदिराकडे येईन. चला, पुढे गेल्यावरती मी तुम्हाला सुंदर असा देखावा दाखवेन. मित्रांनो, हा आहे मंदिराच्या परिसरातील वृक्षराज, वटवृक्ष. त्याच्या समोरच ही आहे ग्रामदेवतेची सहान आणि हे आहे ग्रामदेवतेचं मंदिर. वाटतं कोणतरी ग्रामदेवतेच्या भेटीसाठी आला आहे, तर त्यांनी त्यांची व्हेकल इथे पार्क करून ठेवले. आपण पुढे जाऊन त्याचं विस्तृत दर्शन घेऊया. चला, आता आपण देवळाच्या प्रांगणात आलो आहोत. ही आता खूप चांगल्या प्रकारे सुशोभीकरण झालं आहे. ही आहे देवळाच्या समोरची नदी, जी आता चांगल्या प्रकारे ओव्हरफ्लो होते आणि हे आहे आमच्या
देवालयाचं प्रशस्त असं प्रांगण. मी सध्या ब्रिजवरती उभा आहे आणि हे आहे ग्रामदेवतेचं देव. चला आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. चला आतमध्ये जाऊन दर्शन घ्या. मी पण थोडं मोड चेंज करतो आहे कॅमेराचा. सेल्फी मोडवरती आलो आहे, त्यामुळे मला पण व्यवस्थित एक पोस्टर कवर भेटेल. मी आता मंदिरात प्रवेश करत आहे. तुम्हाला मी सरळ आधी गाभाऱ्यातच घेऊन जातो. सुंदर असं मनमोहक ग्रामदेवतेचं दर्शन देतो. नमस्कार मित्रांनो, मी आता मंदिराच्या पायरीवरती बसून आजूबाजूच्या सुंदर अशा देखाव्याचं आनंद घेतो आहे. चला मी तो आनंद तुमच्याशी शेअर करतो. हा आहे गणपतीपूर्वीचा मंदिराचा पावसाळ्यातील सुंदर देखावा. इथे पूर्ण दगडामध्ये, काळ्या दगडामध्ये कोरलेली तुळशी वृंदावन आहे. ही सहान आणि हा समोरचा घाटीतला सुंदर देखावा. इकडे अजून सुशोभीकरणाचं काम चालू आहे. तर चिरा येऊन पडला आहे आणि पुष्कळ अजून काम बाकी आहे. इकडे मे बी टाईल्स किंवा काही सुशोभीकरण करणार आहेत. चला मी तुम्हाला पुढे पण दाखवतो. मित्रांनो, मी पण ह्या नदीच्या नितळ स्वच्छ पाण्याचा मोह टाळू शकलो नाही आहे. मी पण आता पाण्यामध्येच आलो आहे. मोह टाळता येत नाही आहे. एवढं सुंदर ठिकाण. हेच जर मुंबईच्या आजूबाजूला असतं तर टुरिस्टनी पूर्ण भरून गेलं असतं. असो, हा कोकण असाच सुंदर आणि स्पर्शलेला असेल तर तेवढाच तो
दूरपर्यंत राहू शकतो. अन्यथा टुरिस्ट ह्या सगळ्या सुंदर देखाव्याची सत्यानाश करून टाकतील. इच्छा ठेवतो ग्रामस्थांनी पण इथे पिण्याच्या बॉटल्स प्लॅस्टिकचा कमीत कमी उपयोग करावा, जेणेकरून हा अत्यंत सुंदर असा निसर्ग शेवटपर्यंत टिकून राहील आणि आपल्या येणाऱ्या पिढ्यांनाही हा इतका सुंदर असा देखावा पाहायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, काही कामानिमित्त पुढे मी ग्रामपंचायतीच्या ऑफिसकडे आलो होतो, पण तिथे काही काम झालं नाही म्हणून तिथे काही क्लिप बनवली नाही. तसंच पुढे विठेवाडीतून पुढे आता घराकडे निघालो आहे, तर इथलं हे आमराईचं सुंदर असं दृश्य पाहून स्वतःलाही रोखू शकलो नाही. तर हा एक छोटासा धावता देखावा म्हणून तुम्हाला ही छोटीशी क्लिप मी इथे रेकॉर्ड करतो आहे. मित्रांनो, काही महिन्यापूर्वी मी ह्या घराचा एक व्हिडिओ बनवला होता. शिवेलीतलं फेमस लँडमार्क अवतातलं घर. मी त्या परिसरात आता आलो आहे. तर तुम्हाला इकडचा पावसाळ्यातला हा सुंदर असा देखावा पूर्ण राऊंड मारून दाखवत आहे. समोर रामदेवजीचं मंदिर आहे. आता ते ह्या झाडांमध्ये दिसताना त्याचं व्ह्यू लाईट खूप कमी आहे आणि असाच हा पूर्ण हिरवागार परिसर, ही नारळाची सुंदर झाडं आणि हा सुंदर देखावा एकदा तुम्हाला दाखवावा म्हणूनच हा व्हिडिओ मी मुद्दाम इथे क्लिक केला थांबून. म्हणजे हे एवढं सुंदर ठिकाण आहे का तुम्ही इथे येऊन एक 10-15 मिनटाचा मेडिटेशनचा एक छोटा असा प्रोग्राम किंवा 5-10 मिनटं इथे हा देखावा मनमोहक पद्धतीने पाहू शकता. मित्रांनो, ह्या सुंदर देखाव्याबरोबरच मी हा व्हिडिओ इथे संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, मित्रांमध्ये शेअरही नक्की करा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवरती अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. नमस्कार.